नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे खूप अवघड आणि संघर्षाने भरलेलं आयुष्य आणि जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात। जीवनात पैसा, संपत्ती, प्रसिद्धी ही चिरकाल टिकत नाही किंवा ती कुणाच्याही जीवनामध्ये फार काळ पाणी भरत नसते। मित्रांनो, बैलगाड्या शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत घाटावरून अत्यंत जोरानं वेगानं धावू लागली। बैलगाडी शर्यत ही नुसती एक जनावरांची किंवा बैलांची शर्यत नाही, तर त्या शर्यतीमागं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद, बळ आणि सामर्थ्याची परीक्षा ही बैलगाड्या शर्यतीमधून घेतली जाते। याच राजकारणाचा, याच आर्थिक गणिताचा एक बळी पडलेला आपणास गेल्या वर्षी पाहावयास मिळाला। पेशानं शिक्षक असलेले, पोलीस अकॅडमी चालवणारे रणजित निंबाळकर सर नावाने प्रसिद्ध असलेले एक युवा यांनी बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि सर्जा नावाने त्यांचा बैल प्रत्येक बैलगाडी शर्यतीमध्ये धावू लागला। अनेक मोठमोठ्या उलाढाली सुद्धा यामागे होऊ लागल्या आणि रणजित निंबाळकरांचं नाव बघता बघता विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव प्रचंड व्हायरल झालं, प्रचंड प्रसिद्ध झालं। परंतु या प्रसिद्धीचा गंध हा आपणास जरी चांगला वाटत असला, ज्याप्रमाणे पावसाच्या पहिल्या थेंबाचा मातीचा सुवास अत्यंत आल्हाददायक वाटतो, तो आपणास वाटत जरी असला तरी प्रत्येकाला आपली प्रसिद्धी ही नक्कीच आवडत नसते। आणि आर्थिक व्यवहाराचं कारण समोर ठेवून रणजित निंबाळकर या सर्व गोष्टींचे बळी पडले आणि रणजित निंबाळकर यांच्यावरती बारामती येथील प्रसिद्ध गाडा मालक गौतम काकडे यांनी मस्तकावरती गोळी झाडली आणि त्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा खून झाला। तिथंच रणजित निंबाळकर संपले। रणजित निंबाळकर संपले, परंतु त्यांच्या जीवनाचा प्रवास मात्र इथं नक्कीच संपत नाहीये। ही हत्या का झाली, कशासाठी झाली, ह्या गोष्टीची उकल होत असतानाच आणि सध्या आरोपींच्या वरती जो काही खटला कोर्टामध्ये सुरू आहे, तो सुरू असतानाच अनेक गोष्टी समोर येत आहेत। मुळामध्ये कुटुंबातील एखादी प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं आई, वडील, पत्नी, मुलं अशा पद्धतीचा परिवार असतो आणि घरातील करता व्यक्ती निघून गेल्यानंतर परिवार मात्र नक्कीच उघड्यावरती पडतो आणि त्यावेळेस मात्र कोणीच त्यांना साथ देण्यास तयार नसतं। अशीच काहीशी परिस्थिती सध्या गाडा मालक स्वर्गीय रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबावरती ओढवलेली आहे। संकटामागून संकट येत असताना आणि अत्यंत कमी वयामध्ये लग्न झालेल्या आदरणीय अंकिताताई आणि त्यांचं एक अतिशय छोटंसं बाळ अंकुरण हे सध्या अनेक गोष्टींना, संघर्षांना तोंड देत आहेत। मुळात मी अगदी सुरुवातीलाच म्हटलो की या सर्व गाडा शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत असते आणि ह्या उलाढालीमधून त्या ठिकाणी रणजित निंबाळकरांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल झाली होती। अनेक वेळा त्यांनी कर्ज प्रकरण किंवा अनेक वेळा चेकच्या स्वरूपामध्ये माध्यमातून त्यांनी कर्ज मिळवलं होतं। हे होत असताना चेक सोबत किंवा अनेक वेळेस कॅरेक्टर म्हणून एक दुसरा जामीनदार म्हणून त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि बहुतांशी वेळा रणजित निंबाळकर सरांनी अगदी आपल्या बायकोचा चेक त्या ठिकाणी अनेक वेळा दिलेला होता आणि त्यामुळेच चेक बाउन्सिंगचे प्रकार असतील, त्याचबरोबर चेकच्या विरोधामध्ये नोटीस असतील, ह्या सध्या वेळोवेळी अंकिताताईंना येऊ लागल्या आणि यामुळं कुठेतरी मानसिकता अगदी अंकिताताईंची सुद्धा त्या ठिकाणी ढासळू लागली। अनेक मोठ्या प्रमाणामधले खर्च आणि त्याचबरोबर कर्ज आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा खर्च, या सर्व गोष्टी आणि या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी व्यवस्थापन हे हळूहळू कोलमोड लागले अशीच परिस्थिती दिसत आहे। मुळात या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं। सुरुवातीला अनेक वेळा भावनात्मक आणि त्याचबरोबर प्रेमाचा, ओलाव्याचा संबंध म्हणून 4 दिवस हे सर्व गोष्टी जवळ येतात, मदतीची त्या ठिकाणी आवाहन करतात, आश्वासन देतात, परंतु शेवटी आयुष्यामध्ये पुढच्या गोष्टी आणि पुढचा मार्ग आपणासच त्या ठिकाणी आपला दुरुस्त करायचा असतो किंवा सेट करायचा असतो। सध्या अशीच काहीशी परिस्थिती अंकिताताई आणि त्यांच्या बाळावरती किंवा त्यांच्या कुटुंबावरती झालेली आहे। या सर्व गोष्टींना संघर्ष करत असताना त्या सामना करत आहेत
आणि परंतु यामध्ये सर्वात अत्यंत दुःखदायक गोष्ट अशी की आदरणीय रणजित निंबाळकर सरांचं स्वप्न असलेला, त्यांनी ज्या गोष्टीबद्दल स्वप्न बघितली होती त्या सर्जा बैलाची विक्री मात्र ह्या सर्व गोष्टीमुळे अंकिताताईंना करावे लागले. आणि याच्यासारखं मोठं दुर्भाग्य दुःख कोणतंच असू शकत नाही. आज अगदीच अंकिताताई अगदी मोठ्या रणरागिणीप्रमाणे त्या लढत आहेत आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुठेच कमी पडत नाहीत. परंतु या सर्व गोष्टी करत असताना एक कुटुंब म्हणून एक आर्थिक सुबत्ता या गोष्टींना कुठेतरी सामना करावा लागत आहे. मुळात असं म्हणतात की सर्व गोष्टींचं सोंग घेण्यात येतं परंतु पैशाचं सोंग कधीच घेता येत नाही आणि खऱ्या अर्थाने ते खरंच आहे. आणि त्यामुळंच या सर्व गोष्टीतून जात असताना त्यांना सर्जा या बैल, आपला लाडका बैल, आपल्या नवऱ्याचा लाडका बैल हा विकावा लागला आणि त्यांना सध्या अनेक गोष्टीतून सामना करावा लागतोय, संघर्षांना तोंड द्यावं लागतंय. मी परमेश्वराला त्या ठिकाणी विनंती करेल, परमेश्वरांकडे मी खऱ्या अर्थानं मागणं मागेल की लवकरात लवकर त्यांच्या संघर्षाला यश दे आणि कुठेतरी खचलेलं हुंदक्यानं भरलेलं मन या मनाला कुठेतरी उसंत दे आणि न्यायाची भावना आणि न्यायाचे बरसात या कुटुंबावरती कर, इतकीच मी या ठिकाणी विनंती करतो किंवा देवाकडे मागणं मागतो. धन्यवाद.